नमस्कार. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 8 ते 10 दिवसापाठीमागं सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या अवैधरित्या असणाऱ्या मदरसे असतील, त्याच्यानंतर दर्गे असतील आणि इतर जी बांधकामं आहेत, अशी अनेक प्रार्थनास्थळं होती, त्याच्यावर कारवाई करण्याचं काम या जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं केलेलं होतं. परंतु त्यानंतर हे जे बांधकाम आहे ते बांधकामाच्या ठिकाणी त्या जागा ज्या मोकळ्या झालेल्या आहेत त्या विकसित कराव्यात अशा तऱ्हेची मागणी हिंदू एकता आंदोलनाची झालेली होती. आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी ज्या मंगलमूर्ती कॉलनीमध्ये हे अवैध बांधकाम महानगरपालिकेनं पाडलं, त्या अवैध बांधकामाचं तक्रार महानगरपालिका असेल अथवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडे करणारे जे रामचंद्र कोष्टी आहेत, त्या कोष्टी परिवाराला इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं नाहक त्रास देण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. आणि त्यामुळं ते कुटुंब या ठिकाणी सध्या त्या मंगलमूर्ती कॉलनीमधून स्थलांतरित झालेलं आहे. त्यांच्या हक्काची जागा, त्यांच्या हक्काचं घर त्या ठिकाणी असतानाही या केवळ मुस्लिम समाजातील काही लोकांच्या जबरदस्तीमुळं, त्यांच्या दमदाटीला घाबरून हे कुटुंब सध्या स्थलांतरित झालेलं आहे. आपण आज कुटुंब इथं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं. सध्या ते आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर नितीनराजे शिंदेही आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय आज नक्की पोलीस अधीक्षकांना मागणी केलेली आहे? निवेदन कसं दिलं? महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं जी 3 बांधकामं बुलडोजर लावून जमीनदोस्त केली, त्यातलं पहिलं बांधकाम साईनाथ नगर कर्नाल रोड मदरशाचं बांधकाम पूरपट्ट्यामध्ये होतं म्हणून ते जमीनदोस्त केलं. दुसरं मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड हे बांधकाम हे महापालिकेचं त्या ठिकाणी प्रायमरी स्कूल आजचं आरक्षण असलेल्या जागेवर त्या ठिकाणी बेकायदेशीरच्या मशीद बांधली होती, ते बांधकाम बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं. आणि तिसरं बांधकाम बामणोलीमध्ये जमियतखाना की ज्या बांधकामाची परवानगी घेतली नव्हती म्हणून जमियतखाना उद्ध्वस्त केला. तर ह्या ठिकाणी रामचंद्र कोष्टी नावाचं जे कुटुंब मंगलमूर्ती कॉलनीमध्ये राहतं, त्या कुटुंबानं सातत्यानं 2008 पासून त्यांच्या घरासमोरच्या भूखंडावर ह्या मशीद होत होती म्हणून त्याला विरोध केला. त्यांना मारहाणी झाली, वेळोवेळी त्यांना घरात घुसून मारहाण झाली. पण परवा नुकतंच ज्या वेळेला महापालिकेचं अतिक्रमण पथक तिथं गेलं आणि ते तोडत असताना मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेच्या वेळेला बुरख्यातल्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या, बाहेरच्या भागातले मुस्लिम समाजाचे लोक आले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीनं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं ते शिवीगाळ करत होते, अतिक्रमण तोडू नका म्हणत होते. आणि हे अतिक्रमण तुम्ही कोष्टी सांगतोय म्हणून तोडताय, हे कोष्टीची फॅमिली आम्ही जिवंत ठेवणार नाही, अखंड कुटुंब आम्ही खलास करणार, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्या ठिकाणी गेलेले अधिकारी सुद्धा पोलीस बंदोबस्तात त्यांना मागं यावं लागलं. हे सगळं त्यांना कळल्यानंतर त्यांनी ही गोष्ट हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि संघाच्या कानावर घातल्यानंतर आज आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिलेलं आहे की यापूर्वी रामचंद्र कोष्टी कुटुंबावर हल्ला झालेला आहे, त्यांचं समोर घर आहे, भीतीनं ते घर सोडून गेलेले आहेत, त्यांना ह्या घरात परत राहायला यायचं नाही अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत. या 3 घटनांनंतर संबंधित विषयाचा आवाज ज्यांनी उठवला त्या हिंदूंच्या केसाला सुद्धा धक्का लागला तर याद राखा, हिंदू खपवून घेणार नाहीत आणि त्यांचं संरक्षण करा ताबडतोब आणि त्यांना ताकद द्या आणि संरक्षण द्या. ही मागणी आम्ही आज पोलीस अधीक्षकांच्याकडे केलेली आहे. रामचंद्र कोष्टींच्या बाबतीत राज ठाकरेंच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली होती, त्यांनी सुद्धा हा मुद्दा घेतलेला होता. रामचंद्र कोष्टी 2008 पासून लढत होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक या भागातले त्यांना न्याय देत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा दरवाजा ठोठवला आणि त्यांच्याकडे जाऊन न्याय मागितला. आणि त्यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण आणि त्याची दखल सरकारनं घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यातला काही भाग त्यावेळेला तोडला गेला. आपल्याबरोबर
ज्यांच्यावर खऱ्या तऱ्हेनं ज्या धमक्या दिल्या ज्यांना ते रामचंद्र कोष्टी आहेत. मामा नक्की काय घडलेलं होतं त्या त्याच्यात? ठिकाणी परवा सोमवारी पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत कारवाई झाली. त्यामध्ये आमचा काही संबंध नाही, काही नाही. नगरपालिका आलं, त्यांचं त्याने पाडून गेलं. तरी पण त्या लोकांच्या समोर आम्हाला जीवे मारण्याची पण धमकी दिली. आम्हाला इथं आलं तर तुमचं कुटुंबाचं उद्ध्वस्त करणार म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्या लोकांच्या समोर सगळं हे घटना घडत होतं. आयुक्त स्मृती पाटील मॅडमसुद्धा त्यांनासुद्धा बाहेर येता आलं नाही. काही लोकांनी, पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं आणि गाडीमध्येच तुम्ही बसा म्हणून सांगितलं. इथंपर्यंत त्या लोकांनी धमक्या देत होता आणि अंगावर धावून जात होतं. आणि त्या ठिकाणी येऊ नका म्हणून सांगितलं. इथं आलं तर आम्ही त्यांना हे करणार, आयुष्य संपवणार कुटुंबाचं. त्यामुळं आम्हाला पोलिसांना एकच विनंती आहे, की बाबा आमच्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षण मिळायला पाहिजे. नाहीतर आम्ही या ठिकाणी आत्महत्या करतो बघा. तुम्ही जर नाही संरक्षण आम्हाला दिलं तर पोलीस अधीक्षकांना निवेदन आम्ही दिलेलं आहे. नक्कीच या निमित्तानं रामचंद्र कोष्टी यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ही जबरदस्ती केली जाते. त्यांच्यावर दमदाटी केली जाते आणि त्यामुळं ते सध्या त्या ठिकाणी मंगलमूर्ती कॉलनीमध्ये राहत आहेत. त्या जागेवर ते सध्या राहत नाहीत. त्यांना खऱ्या अर्थानं तिथं राहायचं आहे. त्यांची स्वतःची हक्काची आणि मालकीची ती जागा आहे. परंतु या इतर काही लोकांच्या दमदाटीमुळं ते जीविताला भिवून त्या ठिकाणी राहत नाहीत आणि हे जे बांधकाम मंगलमूर्ती कॉलनीतलं बेकायदेशीर पाडण्यात आलेलं आहे, ते केवळ आणि केवळ रामचंद्र कोष्टी यांच्या तक्रारीनंच पाडलेलं आहे. अशा तऱ्हेची गैरसमज या मुस्लिम समाजातील काही लोकांना आहे आणि त्यामुळं रामचंद्र कोष्टी यांच्यावर ते डूख धरून आहेत आणि त्यामुळं आज जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांना पोलीस संरक्षण मिळावं आणि त्यांना त्या ठिकाणी राहण्यास परवानगी मिळावी अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि हे जर होत नसेल, प्रशासन जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल किंवा आमच्याकडे जर लक्ष देत नसेल तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेची भूमिका रामचंद्र कोष्टी यांनी मांडली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.